लालबागचा राजा इथेच बनतोय. चारी साईडने पॅक केलंय आणि जसं बाहेर गेटला जसं आखणी वगैरे केलेली आहे सुंदर किल्ल्यासारखी, तशी इथे सुद्धा आहे. गेटचा लुक बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट आता डन झालंय, थोडंफारच काम झालंय, त्यानंतर फायनली रिव्हील होणार आहे. किल्ला टाईपच आहे एवढं कन्फर्म. परेलचा राजाचा बघू शकता गेटच्या वरती पंढरपूर थीम असणार आहे, त्यामुळे बघा विठुरायाची केवढी मोठी फ्रेम वरती लावण्यात आले. हा मेन गेट असतो परेलच्या राजाचा. मुंबईच्या राजाची अपडेट तुम्हाला देतोय. पाहू शकता या साईडला बघा, मागच्या टायमाला प्लाय वगैरे लावले, आता त्याच्यावरती बघा खूप सारे असं गेटचं काम चालू आहे. जी मेन एंट्री वगैरे किंवा मेन जो लुक आहे तो हाच असणार आहे, एवढं कन्फर्म. तुम्ही बघू शकता खूप जास्त हाईट आहे याची. खाली प्लाय आहे, त्यानंतर बघा तिथे दरवाजे वगैरे लावण्यात येणार आहेत. ते असणार आहे मुंबईतील सर्वात मोठा पारंपरिक आगमन सोहळा. इथे पाहू शकता कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा लिहिलेली आहे. परेल वर्कशॉप मधूनच निघणार आहे. हीच ती जागा जिथे उद्या येणार काला चौकीचा महागणपती या चालीतून, आणि आपण उद्या आगमनाला येणार आहोत. तुम्ही नक्की या. हीच आहे अपडेट. नमस्कार मित्रांनो, अजित बिरवाडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आगमन सोहळ्याला आलोय परेलला, तर तुम्हाला अपडेटही देतो. चला तर आता आपण सुरुवात करूया परेल वर्कशॉप पासून. त्यानंतर मुंबईमध्ये सर्व प्रसिद्ध गणपती आहेत त्यांच्या मंडपची तुम्हाला अपडेट देणार आहे. चला आता तिकडे जाऊया. ताडदेव कंपाऊंडचा राजाचा बॅनर आहे आणि या साईडला बघा सर्वात पारंपरिक मुंबईतील आगमन सोहळा असणारा त्याची कार्यक्रमाची रूपरेषा तिथे दाखवण्यात आले. परेल वर्कशॉपचे अपडेट देतो. इथून पण 5 ते 6 मूर्त्या आज निघाल्या. सुंदर अशा मूर्त्या होत्या. आपल्या चॅनलवरती आहेत. जास्त घनसंकुलमधून मूर्त्या निघाल्या, तिथली तुम्हाला दाखवतो एखादी मूर्ती. त्यानंतर आपण जाणार आहोत परेलच्या राजाचा गेट वगैरे तुम्हाला दाखवणार आहे मी. कारण आता बघा संध्याकाळ झाले, पूर्ण मूर्त्या ऑलमोस्ट गेले तिथून. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलाय, तो जाऊन नक्की पहा. या साईडला बघू शकता खूप सारे लोक आतमध्ये आहेत. तिथून पण उद्या सर्वांचं लक्ष ज्याकडे वेधलं आहे तो काला चौकीचा महागणपती इथूनच निघणार आहे. सर्वांनी 11 वाजता नक्की या. खूप सुंदर अशी कार्यक्रमाची रूपरेषा पण आहे. तरीच आहे परेल वर्कशॉपचे अपडेट. काला चौकीचा महागणपती उद्या आगमन. परेलचा राजाचा मेन गेट पाहू शकता, केवढी मोठी विठ्ठल रूपी मूर्ती लावलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटी दिसेल, पण समोर तुम्ही आगमनाला वगैरे याल त्यावेळी पहा, खूप सुंदर अशी विठुरायाची मूर्ती आहे. विठुरायांचा सर्व लालबाग परेलवरच्या लोकांवरती लक्ष राहणार आहे या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये. कारण यावर्षी उतरणार आहे यंदाची वारी परेलच्या राजाच्या दारी. सुंदर असा गेट आहे. आता आपण आतमध्ये नरे पार्कमध्ये काय डेव्हलपमेंट आहे ते देणार आहोत. पाहू शकता गेटच्या साईडला बघा कसे सिंहासन रूपी जसं असते स्तंभ वगैरे ते सर्व लावण्यात आले आहेत. मेन गेट पाहू शकता केवढी मोठी मूर्ती आहे. आता आपण नरे पार्कात आलोय. नरे पार्कची तुम्हाला अपडेट देणार आहे. पाहू शकता आज आगमन सोहळा वगैरे झाले, त्याचा व्हिडिओ टाकलाय आपण. त्यानंतर संध्याकाळी आपण अपडेटचा एक व्हिडिओ करतोय तुमच्यासाठी, कारण आज खूप सारे कमी व्हिडिओ येतील अपडेटचे, म्हणून तुम्हाला देतोय अपडेट मी. नरे पार्कात आलो त्या दिवशी आपण जे दाखवलंय तिथे तसंच आहे. बाकी काही तिथे डेव्हलपमेंट नाही. या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. त्या साईडला माझे स्तंभ वगैरे होते ते आतमध्ये घेण्यात आले, प्लाय वगैरे लावण्यात आले. त्या साईडला पॅकअप केलेलं आहे. त्या साईडला बघू शकता आणखी जी विठ्ठल रूपी जी मूर्ती लावली ती एंट्रीला तुम्हाला दाखवली मी. पाहू शकता या साईडला स्तंभ वगैरे सर्व आहे. या वर्षी इथे थीम असणार आहे पंढरपूर. पाहू शकता तुम्ही बघा. त्या साईडला बघा तिथे स्टेज बनतोय. त्या साईडला दुसरं सर्व सामान पडलंय. त्या साईडला बघा जो मेन स्टेज आहे तो पॅक आहे. आणि तेव्हा पाद्यपूजन झाला तेव्हा इकडे पाहू शकता तुम्ही. तरी इथं आहे परेलच्या राहायची अपडेट. आता आपण मुंबईच्या राहायच्या इथे जाणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही नरे पार्क आहे, जो की पंढरपूरमध्ये पूर्ण ट्रान्सफर होणार आहे. कारण यावर्षी यंदाची वारी परेलच्या राजाच्या दारी असणार आहे बघा. तर हीच होती अपडेट. आता आपण जाऊया मुंबईच्या राहायचे इथे, तिथे पण पंढरपूरची थीम असणार आहे. सर्वांचा लाडका मुंबईचा राजा, त्याचा मेन गेटचं काम जोरदार असं चालू झालंय बघा. तुम्हाला दाखवतो पूर्ण. पहिलं मेन गेट दाखवतो, त्यानंतर आपण जिथे मुंबईचा राजा बसतो तिथली अपडेट तुम्हाला देणार आहे मी. कारण आज खूप कमी व्हिडिओ भेटतील तुम्हाला अपडेटच्या, तर आपण व्हिडिओ करतो अपडेटचा. बघू शकता या साईडला पूर्ण आता पॅक करण्यात आले आणि गेटचं काम पण जोरदार चालू झालं आहे. एवढा मोठा गेट असतो तुम्ही पाहू शकता. सुरुवात त्या साईडनी झाली बघा, या साईडनी गेटचं काम चालू आलंय. आणि पूर्ण बघ पाहिलात तुम्ही तर पत्रा लावण्यात आलाय. मागच्या टायमाला थोडंफार पत्रा लावण्यात आले होतं. आता ऑलमोस्ट जेवढा गेट असणार आहे तेवढा मग पत्रा कव्हर झाला आहे. साईडला लाईटिंग वगैरे पण येणार आहेत. आता जिथं मुंबईचा राजा बसतो गणेश गल्ली तिथे आपण जाणार आहोत. तिथली पण तुम्हाला अपडेट देणार आहे मी. बघू शकता केवढा मोठा पत्रा वगैरे आणि तिथून एंट्री झाली या कोण्यापर्यंत आहे. बघू शकता जे सामान वगैरे त्यावेळी आपण टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं सेम टू सेम आहे. पण आता खूप सारा नवीन पण सामान आलं आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे.
कारण इथे खूप सुंदर असं डेकोरेशन असतं नाही, पहिलाच वर्ष नाही, वर्षी काही ना काही युनिक थीम घेऊन येत असतात मुंबईच्या राजाचे जे कार्यकर्ते वगैरे आहेत. बघा या साईडला केवढं मोठी डेव्हलपमेंट आहे, कारण फक्त त्या दिवशी प्लाय लावण्यात आले होते. तर सामान केवढा पडलाय बघू शकता, त्यावरूनच समजलं असेल तुम्हाला की या वर्षी जी पंढरपूरची थीम आहे त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत, कशी बनणार आहे. पण ज्यावेळी बनेल त्यावेळी बघण्यासारखी असेल. केवढी हाईट आहे बघा. तो मेन गेट असणार आहे, मला वाटतं तो मेन एंट्री म्हणजे एंट्री इकडून होणार. पण तिथे जो आतमध्ये तुम्ही आल्यानंतर जे खास आकर्षण असते ते तेच असणार आहे, कारण त्याची हाईट पाहू शकता. साईडला सामान वगैरे पाहिल्यानंतरच तुम्हाला समजलं असेल की काहीतरी युनिक कन्सेप्ट आहे. आणि यावर्षी खूप सुंदर असा डेकोरेशन बनणार मुंबईच्या राजाच्या या इथे, एवढं साईडला पाहिलात कन्फर्म. त्या साईडला जोरदार असं काम चालू आहे बघा. पाहू शकता त्या दिवशी फक्त हे जे खाली दिसते तुम्हाला तेवढंच प्लाय लावण्यात आले होते. आता वरच्या साईडला पूर्ण बघा तर मेन एंट्री वगैरे असते, तो देखावा इथेच असणार आहे मेन. बघू शकता तुम्ही बघा, सुंदर असं लुक आता बनणार आहे ते. खूप जोरदार असं काम चालवलं आहे त्या साईडला बघा. त्या साईडला आपण नाही जाणार, तिथे दिसते रामकृष्ण हरी. तिथं मुंबईचं राहायची ट्रॉली आहे, पॅक करण्यात आली चारी साईडला. झूम करून दाखवतो तुम्हाला. त्या साईडला बघा देवी वगैरे सभावरमध्ये त्याचे बघा हे मेन काहीतरी असणार आहे वरती. ते पर्यंत राहायचं तर विठ्ठल यांचा फोटो लावला आहे, तसंच काहीतरी असणार आहे युनिक आयटम मला वाटतं बघा. तरीच होती मुंबईच्या राहायची अपडेट. आज आपण आगमनाला आलेलो तर बोललो तुम्हाला अपडेट पण देतो. पाहू शकता या साईडला हे बघू शकता तुम्ही, गोंधक टाईप आहे. हे पण काहीतरी राहणार आहे. हे बघा इथं मूर्ती असणार आहे कोणती तरी. बघा हीच आहे मुंबईच्या राहायची अपडेट. आता आपण लालबागला जाणार जाता आता पुन्हा एकदा पहा. तिथे समोर जिथं तिथं मुंबईचा राजा बनणार आहे, तिथे मोबाईल वगैरे अलाउड नाही, तिथे बघा बंदी लिहिलेली आहे. तरीच होती अपडेट मुंबईच्या राहायची. आता आपण जाऊया लालबागच्या राजाला. तर आज आपण आगमनाला आलो आहे 15 ऑगस्टला, त्यामुळे बोललो तुम्हाला अपडेटचा एक व्हिडिओ होता. आता मुंबईच्या राहायची तुम्हाला अपडेट दिली. खूप जोरदार असं काम चालू झालं इथे. आता आपण लालबागच्या राहायचे इथे जाऊया, तिथे तुम्हाला अपडेट देतो. लालबागच्या राहायचा मेन गेट आहे तो पाहू शकता. आता ऑलमोस्ट काम डन व्हायला आलंय. वरती बघू शकता तुम्ही, पहिलं ब्लॅक होते तर व्हाईट झाली वगैरे पण मारण्यात आले बघा. या साईडने तुम्हाला दाखवतो मी. आता आतमध्ये जाणार, त्या रोडच्या दुसऱ्या साईडने तुम्हाला पूर्ण एकदा गेट दाखवतो बघा. पाहू शकता तुम्ही, आणि जवळूनही दाखवणार आहे मी तुम्हाला. लालबागच्या राहायचा जो मेन गेट आहे तो तुम्हाला दाखवतो बघा. असा जोरात काम चालू झालंय. तर पुन्हा एकदा इथे स्तंभ वगैरे लावण्यात आले व्हाईट तेवढा मोठा. आणि वरती बघा जे ब्लॅक होते स्पॉट त्याच्यावरती पण जाल्या वगैरे लावण्यात आले आहेत. तर जोरदार असं काम चालू झालंय. आता पुन्हा एकदा आतमध्ये जाणार, आतमध्ये काय अपडेट आहे ते तुम्हाला देते. जवळून बघू शकता कशी नक्षीकाम केली इथं. सुंदर असं बघायचं नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. गेट वरती सेल्फ वगैरे देण्यात आले, तिथे लाइटिंग वगैरे येणार, त्यानंतर असं भारी वाटेल बघा नक्षीकाम. आता तिकडे जाऊया आपण. बघा या साईडला मेन गेटचे इथे कलाकृती पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. ज्यावेळी पूर्ण रेडी होईल ना त्यावेळी अजूनच भारी वाटणार आहे, कारण आत्ताच एवढं भारी वाटतंय ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा काहीतरी समोर या, त्यावेळी समजेल तुम्हाला. या साईडला तुम्हाला दाखवतो मी काय काय नक्की होणार आहे ते. पूर्ण कलर वगैरे मारण्यात आले आणि पूर्ण व्हाईट मार्बल सारखा कपडा मारण्यात आलाय वरती, जसा की आपण त्या साईडला पाहिला असाल तुम्ही. झुमर आहे त्या टाईप मध्ये व्हाईट कलरचा कपडा मारला, तर त्यामध्ये लाइटिंग वगैरे सोडणार की काय ते बघूया. साईडला गणपतीचा खूप सारा सामान तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला दाखवले गौरीचे मुखवटे वगैरे. या साईडला जे झुम्मर लावण्यात आले ते तसेच आहेत. आणि बघा तिथे स्पॉट टाकलेत, म्हणजे तिथे लाईट वगैरे येणार आहे. असंच काही ना काहीतरी तिथे असणार नाही. चारी साईडने पॅक दिसते, तिथंच लालबागचा राजा बनायला सुरुवात झालंय असं बोलतायत सर्व. हे बघा जिथं लालबागचा राजा बनतोय त्याच्यावरती पण जो गेटला जसा स्ट्रक्चर आहे पोर्ट टाईप, तसा इथेही बनवण्यात आला आहे. गॅलरी वगैरे बघू शकता, झूम करून तुम्हाला दाखवतो, तुम्हाला अंदाज समजेल. जसा किल्ल्याला कशी चारी साईडनं असते सुंदर अशी कलाकृती, त्या टाईपमध्ये इथे लालबागचा राजा बसतो. तिथे मागच्या साईडला बघा, आता मंदिराच्या मागच्या साईडला आपण आलोय. तिथे चौकशी कक्ष वगैरे पण आहे, ते तुम्हाला दाखवतो. ही बॅक साईड आहे मंदिराची. या साईडला बघू शकता CCTV कक्ष इथे आहे. आता आपण जिथे ग्राउंड असतो, क्राऊड मॅनेजमेंट, तिथे बघा प्लाय वगैरे सर्व लावण्यात आले. लाईन वगैरे आखल्या जातात त्या पूर्ण. ऑलमोस्ट अर्धा काम झालं ह्या साईडचाच बाकी आहे बघा. आणि जो गेटचा सामान आहे तोही या साईडला रेडी होते. तर आता खूप जोरात असे प्रोग्रेसिव्ह काम होत चाललंय, कारण खूप कमी दिवस आहेत. हे बघा इथून लाईन पूर्ण मॅनेज केल्या जातात. आता आलोय काला चौकीचा महागणपती जिथे बसतो तिथे. उद्या इथूनच या चालीतूनच गणपती येणार आहे आतमध्ये. सर्वांना उत्सुकता लागले कसे रूप असणार. लक्ष्मी रूपीच असणार आहे, पण कसा असणार गणपती ते उद्या 11 वाजता सर्वांनी नक्की आहे, त्यावेळी समजेल. आणि ह्याच चालीतून गणपती बाप्पा कसा येतो
हे तुम्हाला यावर्षी मी दाखवणार. हीच होती काला चौकीच्या महागणपतीची अपडेट. उद्या आगमन सोहळा असणार आहे, मीही येणार आहे, त्याची तयारी तुम्हाला दाखवणार. त्याची स्कूलची चिंतामणी जाऊया आपण. पोकलीच्या चिंतामणीचाही गेट बांधण्यात आला आहे. सर्व साईडनी प्लाय लावण्यात आले. तिथे सुंदर असं डेकोरेशन असतं. यावर्षी काय इथली थीम आहे ती आपल्याला आयडिया वगैरे अजून काही भेटली नाही. जशी भेटेल तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत जाईन. आता आतमध्ये जाऊया. त्या साईडला पूर्ण पॅक केलंय त्यांनी, म्हणजे डेकोरेशन काय बनतंय काहीतरी युनिक बनणार एवढं कन्फर्म. चारी साईडला पॅक केलंय, त्यामुळे आपल्याला समजेल थोड्या टायमाने. तर बघा, याच होते अपडेट तुम्हाला सर्व. परेलचा राजा, त्यानंतर मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी आणि उद्या असणारा काला चौकीचा महागणपती, जो की पारंपरिक आगमन सोहळा असतो, त्याची तयारी वगैरे तुम्हाला दाखवली. तर याच होते अपडेट. उद्या आपण भेटू आगमन सोहळ्याला. आणि आपल्या आज 15 ऑगस्टचं आगमन झालं, त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला, तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. आणि याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू उद्या आगमन सोहळ्याला. काला चौकीच्या गणपतीचा विजय असो. उद्या पारंपरिक आगमन सोहळा असणार आहे, तुम्ही पण या.